मी आणि माझा नवरा आम्ही दोघे आमच्या गाडीवर बसून जेव्हा जेव्हा त्या चौकातल्या सिग्नल जवळ येत होतो तेव्हा तेव्हा एक बाई हातात फुलांचे हार घेऊन तिथे यायची आणि ते घेण्यासाठी खूप मागे लागायची। मी तिच्याकडून काही न घेताच तिला 10 रुपये द्यायची, पण माझा नवरा मात्र तिच्याकडे बघून खूप चिडायचा। मला त्याचं ते वागणं विचित्र वाटायचं। हे असंच महिनाभर चालू होतं। आज पुन्हा आम्ही दोघे त्या चौकात आलो आणि सिग्नलला थांबलो। तेवढ्यात ती काळी कुट्ट बाई एका हातात बाळाला आणि दुसऱ्या हातात फुलांचे हार घेऊन तिथे आली। तिच्यासोबत अजून एक लहान मूल होते जे तिच्या बाजूला चालत होते। मी नेहमीप्रमाणे तिला काही न घेता तिला पैसे दिले आणि माझ्या नवऱ्याकडे बघितले। रोजचं आहे हिचं, मला चीड येते हिच्याकडे बघून। त्याची बडबड चालू होती। मी म्हणाले की तू एवढा का राग करतोस त्या बाईचा? ती तर तिचं काम करते ना, आणि तसेही आजपर्यंत तू कधीच तिच्याकडून काही घेत नाहीस आणि तिला काही देतही नाहीस, मग एवढा राग का? माझे बोलणं ऐकून तो जवळजवळ ओरडलाच। मी आणि तिच्याकडून काही घेईन? अजिबात नाही। मला तर ती बाई खूप चालू वाटते। मी विचारले की चालू चालू म्हणजे काय? तुला काय म्हणायचं आहे? तो म्हणाला, हो, तू कधी नीट लक्ष देऊन बघितलं आहेस का तिच्याकडे? नीट बघ, ती बाई किती काळीकुट्ट आणि घाणेरडी वाटते, पण तिच्याकडे असलेली मुलं बघ, ती दोन्ही मुलं दिसायला गोरी आणि मोठ्या घरातली वाटतात। तिची मुलगी तर बघ, अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र आहे। याचा अर्थ एकतर ती दुसऱ्यांची मुलं घेऊन ही कामं करते, नाहीतर ती चारित्र्यहीन असणार। हे ऐकून मला त्याचा राग आला। मी त्याला म्हणाले, काहीतरी बोलू नकोस, त्या बाईबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही आणि तू बिना माहिती असं कुणाबद्दल कसं काय बोलू शकतोस? तुझ्या डोक्यात असलेला कचरा साफ कर। ती काळी आहे ठीक आहे, तिचा नवरा गोरा असू शकतो आणि ती मुलं त्यांच्या वडिलावर गेली असतील। ती चालू असती तर असं रस्त्यावर फुलं हार विकत बसली नसती। आता सोड ते सगळं, ते बघ सिग्नल पडलाय। मी विषय बदलला। या गोष्टीला आता 1 आठवडा झाला असेल। त्या दिवशी आम्ही दोघे आमच्या 2 व्हीलरवरून घरी जात होतो। संध्याकाळची वेळ होती आणि सगळीकडे शाळा ऑफिसेस सुटल्यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होती। मी त्या गर्दीतून वाट काढत माझ्या नवऱ्याला दुसऱ्या रस्त्याने जाऊया असे सांगितले। त्याची इच्छा नव्हती तिकडून जायची, कारण तो सगळा झोपडपट्टीचा एरिया होता आणि त्यातून तो एक छोटासा रस्ता होता। त्या छोट्याशा रस्त्याकडेला तात्पुरत्या उभारलेल्या अनेक झोपड्या होत्या। सगळीकडे गलिच्छ वातावरण होतं। मी विचार करत होते की कशी या झोपडपट्ट्यात माणसे राहत असतील। त्या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे होते। त्या खड्ड्यातून वाट काढत ते खड्डे चुकवत आम्ही निघालो होतो। तेवढ्यात अचानक आमच्या गाडीचा टायर एका मोठ्या खड्ड्यात आदळला आणि गाडी पंक्चर झाली। आता काय करायचे? आम्ही दोघे नवरा बायको गाडीवरून उतरून धक्का मारत निघालो। तिथे जवळपास कुठेच पंक्चरचं दुकान पण नव्हतं। मी इकडे तिकडे पाहिलं, तेवढ्यात मला आवाज आला, काय झालं साहेब, गाडी पंक्चर झाली का? तिथेच एका बाजूला एक काळा हाडकुळा माणूस टोपल्या बनवत होता। तो त्याचा आवाज होता। त्याच्या बाजूलाच एक लहान मुलगी खेळत होती। मी त्या मुलीकडे नीट बघितले, कारण मला त्या मुलीला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होते, पण कुठे ते आठवत नव्हते। माझा नवरा त्याला म्हणाला की हो, गाडी पंक्चर झाली आहे, कोणी मिळेल का इथे पंक्चर काढणारा? तो माणूस म्हणाला की इथे जवळपास कुठे दुकान नाही, पण तुम्ही काळजी करू नका, होईल तुमचं काम। ते ऐकून मला आणि माझ्या नवऱ्याला बरं वाटलं। त्याने लगेच कुणाला तरी आवाज दिला, विमल, जरा सागरला बोलाव, साहेब थांबले आहे म्हणाव। त्याचे बोल ऐकताच त्या झोपडीतून होकाराचा आवाज आला आणि एक बाई तिथून बाहेर आली। मी तिला लगेच ओळखले, कारण ती काळी कुट्ट बाई तीच होती जी चौकात फुलं हार विकायची। आता सुद्धा तिच्यासोबत गोरोपान बाळ होतं। तिला पाहून माझा नवरा सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि हळूच कोपराने खुणवत मला म्हणाला, बघितलं ना हिचा नवरा किती गोरा आहे तो? आता मला सांग, मी हिच्याबद्दल काय चुकीचं बोलत होतो? हे ऐकून मी गप्पच बसले।
काही वेळाने ती बाई एका मोठ्या मुलाला घेऊन आली. घ्या साहेब, हा बनवून देईल तुमची गाडी लगेच. ए सागर, घे पटकन साहेबांची गाडी. बराच वेळ झाला थांबले आहेत ते, असे तो माणूस म्हणाला. थोड्याच वेळात त्या मुलाने गाडीचं काम पूर्ण करत म्हणाला की घ्या साहेब, झालं तुमचं काम. माझ्या नवऱ्याने त्याला पैसे देण्यासाठी पाकिट काढलं तर तो म्हणाला की नको साहेब, एवढ्याशा कामाचे पैसे नको मला. माझ्या दादाने मला तुमचं काम करायला सांगितलं होतं म्हणून मी केलं. मी त्याला म्हणाले की ते तुझे दादा आहेत का? त्याने सांगितले हो, तो माझा मोठा भाऊ आणि ती माझी वहिनी. असे म्हणत त्याने त्या मगाच्या बाईकडे बोट दाखवले. मी म्हणाले की हो, त्यांना मी बघितले आहे बऱ्याच वेळा चौकात हार विकताना. ते तुझे सक्के भाऊ आणि वहिनी आहेत का? तो म्हणाला नाही, पण इथे सगळे त्यांना दादा म्हणतात आणि म्हणून मी सुद्धा त्यांना दादा म्हणतो. ती त्यांची बायको, ती हार विकायचं काम करते. काय करणार साहेब, पोटासाठी मिळेल ते काम आम्ही लोक करतो. त्यात तिचा नवरा अपंग आहे, त्यामुळे ती करते अशी छोटी मोठी कामं. पण ते दोघे नवरा बायको खूप चांगली माणसं आहेत. आता त्याच्या बोलण्यात त्या दोघांविषयी आदर होता. माझ्या नवऱ्याने विचारले, असं काय केलं त्यांनी? तो म्हणाला, साहेब, ती 2 मुलं बघितली का? ती दोन्ही त्यांची मुलं नाहीत. रात्रीच्या अंधारात त्या दोघींना कुणीतरी सोडून गेले होते. एक मुलगी तर अगदी अर्धमेली झालेली यांना मिळाली. तिला कोणी उचलायला तयार नव्हते. तर दुसरी मुलगी त्यांना या कॅनलजवळ मिळाली. दोघींचा त्यांनी इलाज केला साहेब. यांच्या घरची खूपच गरिबी, पण दोघेही त्या मुलीवर खूप जीव लावतात. ते दोघे खरंच खूप चांगली माणसे आहेत. असे बोलून तो मुलगा तिथून निघून गेला. आता हे सगळं ऐकून माझ्या नवऱ्याची मान शरमेने खाली झाली होती. त्याने हळूच त्या दोघं नवरा बायकोकडे बघितलं आणि हसला. मी त्याला हळूच म्हणाले, मी तुला अगोदरच सांगितले होते की कुणाबद्दल माहिती नसताना उगाच काहीतरी मत बनवू नकोस. आता सत्य तुझ्या समोर आहे. आता त्याच्या डोक्यात लख्ख उजेड पडला होता. दुसऱ्या दिवशीपासून माझा नवरा रोज त्या चौकात त्या बाईकडून हार आणि फुलं विकत घेऊ लागला. अशा पद्धतीने तो तिला मदत करू लागला. आता त्याला कळून चुकले होते की माहिती नसताना उगाच कुणाबद्दल गैरसमज करून घेऊ नये, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्या समोरच्या व्यक्तीची काही ना काही मजबुरी असू शकते.